क्रिकेट क्रिकेट हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा जीवाभावाचा विषय असणारच. कारण क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर तो धर्म आहे आपल्यासाठी. बरोबर ना? एक्झॅक्टली. प्रत्येक भारतीयांसाठी क्रिकेट हा एक धर्म आहे. आपण क्रिकेट अगदी उत्साहपूर्ण किंवा अगदी आवेशात आवेगाने बघतो. मीही बघते. खरं सांगू, मला सुरुवातीला क्रिकेट आवडायचंच नाही. कारण मला मुळात ते कधी कळायचंच नाही. पण एकदा सहज माझे आजोबा असे बघत बसले होते आणि मलाही कंटाळा आला होता. म्हणून मी पण आपली आजोबांसोबत बघत बसले होते. काय चाललंय, काय आहे? याआधी खूप वेळा प्रयत्न केला होता, पण काही कळलंच नाही. मग ज्या दिवशी मी ते बघत बसले होते आजोबांसोबत, त्या दिवशी मी अगदी नीट, बारकाईने टक लावून बघितल्यावर मला काही काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. मग मी आजोबांना प्रश्न विचारू लागले. तशी आजोबा माझ्या प्रश्नांची सोपी उत्तरं देऊ लागले. मग मला समजायला लागलं की वाईड कशाला म्हणतात, लॉंग ऑन लॉंग ऑफ कशाला म्हणतात, क्रीज असणं, नॉन क्रीज असणं म्हणजे काय, हे काय म्हणतात. या सगळ्या गोष्टी मला लक्षात यायला लागल्या. आणि नंतर नंतर यूट्यूबला किंवा कुठेही जुन्या क्रिकेटच्या मॅचेस काढून मी बघायला लागले आणि मला हळूहळू क्रिकेट समजायला लागलं. आणि मग काय, विराट कोहली आणि एम एस धोनीची प्रचंड मोठी फॅन झाले. म्हणजे माझ्यासाठी एम एस धोनी हा ब्रदर असेल तर विराट कोहली इज माय लव्हर असं मी स्वतःच म्हणते. आणि हो, हां, पण विराटच्या वेळाबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर असं करत 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 मी यूट्यूबला 1983ची मॅच काढली, ती बघितली. मग कपिल देवांनी जिंकून दिलेलं वर्ल्ड कप मला अजूनही कुठेतरी आतनं भावतं. मग त्यानंतर खूप वर्षांनी 2011 साली आपण वर्ल्ड कप जिंकू शकलो, ते पण अंडर द कॅप्टनशिप ऑफ महेंद्रसिंग धोनी, ज्याला आपण मिस्टर कॅप्टन कूल असं म्हणतो. त्याच्याही वेळाबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर असं करत करत अनेक अनेक मॅचेस आपण जिंकल्या. पण 2015 सालची अत्यंत महत्त्वाची मॅच इंडिया बांगलादेश होती. आणि इंडिया बांगलादेशच्या मॅचला सगळ्यांनी आशा सोडल्या होत्या की काय भारत हरणार. पण मी नव्हती सोडलेली. कारण मला माहिती होतं जिथे माझा विराट आणि जिथे माझा धोनी आहे ती मॅच आपण जिंकणार. सगळे उठून आपापल्या टीव्ही समोरनं हलून किंवा उठून निघून गेले होते. पण मी आशा सोडली नव्हती. आणि बॅट्समननी बॉल मारला, तो बॉल विराटपाशी आला, विराटने तो थ्रो धोनीपाशी केला, धोनीने स्टंपिंग केली आणि नेहमीप्रमाणे धोनी रिव्ह्यू सिस्टीम या एका सिस्टीमप्रमाणे किंवा आपण म्हणत असलेल्या या सिस्टीमप्रमाणे अंपायरनी आऊट दिलं आणि भारत 1 रनने जिंकला. तेव्हापासून मला क्रिकेटविषयी प्रचंड आस्था आणि प्रचंड वेड निर्माण झालं. मी क्रिकेट खुळ्यासारखी बघायला लागले, पारायण करायला लागले. म्हणजे आपण टेस्ट मॅचेस कधीही अशा आधेमध्ये स्कोर बघतो किंवा ओके इंडिया लीडवर आहे का इंडिया ट्रेलवर आहे एवढंच बघतो. पण मी टेस्ट मॅचेस 5-5 दिवस टी व्ही समोर बसून 2-2, 3-3 तास बघायला लागले. आहे की नाही कमाल? तर असं हे माझं क्रिकेटचं वेड. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुनील गावस्करांनी क्रिकेटच्या याच वेडावरती एक गाणं लिहिलं आपल्या प्रत्येकासाठी की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. म्हणजे आयुष्याचंही आपलं असंच आहे. आपल्या अवतीभोवती अनेक असे लोक आहेत की जे थांबले की त्यांचं करिअर थांबतं. किंवा त्या गाण्यात अजून एक अशी ओळ आहे की उभी झाडे, आडवी झाडे, खुजी झाडे, जी आपल्याला झाडं इन द सेन्स त्या झाडाला माणसाचं प्रतीक दिलंय की काही उंच माणसं असतात, काही धिप्पाड माणसं असतात, काही फिगरमधली माणसं असतात किंवा काही आपल्याला निंदक किंवा आपण जे म्हणतो की आपल्याला सतत टॉन्ट मारणारे किंवा आपलं काही चांगलं होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणारी जी लोक असतात त्यांना उत्तर म्हणून त्यांनी हे गाणं लिहिलेलं आहे की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. आपलं आयुष्य तसंच आहे. निंदकाचे घर असावे शेजारी असं आपण म्हणतो, तसं प्रत्येकाला निंदकाचे घर असावे शेजारी हे वाक्य खूप गरजेचं आहे. कारण त्याशिवाय आपण प्रगती करूच शकत नाही. तसं जर असतं तर विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी किंवा सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव अशा यांच्यासारखे अनेक मोठमोठे क्रिकेटर जन्मालाच आले नसते.
तर हे गाणं तुम्ही ऐका आणि तुमचंही क्रिकेटचं वेड मला सांगा. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओत माझ्या विराट वेडाबद्दल आणि MS धोनीच्या वेडाबद्दल. ओके, बाय बाय.